आणि कसं आहे, एकाने आहुती दिली तरी सगळ्या घरातल्या लोकांना याचा परिणाम होतो. आपण कसं आहे, लाईटचं बटन एक जण ऑन करतो म्हणून प्रकाश सगळेजण घेतो, तसं हे आहे. एकाने आहुती दिली की प्रकाश सगळ्यांना मिळतो. आणि हा मूळ धर्म आहे. वेदांमध्ये, आपल्या भागवतामध्ये असंही म्हटलं जातं की उत्पत्ती, स्थिती आणि लय. मधल्या मूर्तीच्या समोर पायाखाली चांदीचं झाकण जे ठेवलेलं आहे ते स्वयंभू स्थान आहे. ते 5000 वर्षापूर्वीचं स्थान असल्यामुळे. सगळ्यांना नमस्कार. अख्खी पृथ्वी ज्याने निक्षेत्रीय करायचा संकल्प केला होता असे भगवान श्री परशुराम यांचं मंदिर हे चिपळूणपासून खेडकडे जाताना परशुराम घाटामध्ये या मंदिरामध्ये आता आपण चाललेलो आहोत. श्रावण महिना चालू आहे, पवित्र महिना आहे. अशा या पवित्र महिन्यामध्ये या मंदिराचं आपण दर्शन करणार आहोत. तर मग चला. परशुराम मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आणि समोर दिसते ती वाशिष्ठी नदी, चिपळूणची वाशिष्ठी नदी. आणि हा पायऱ्यांचा उतरण्याचा मार्ग. श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय वेगळं स्थान आहे. या महिन्यामध्ये दानधर्म केला जातो. इतर अनेक प्रकारची पुण्य, देवस्थानच्या भेटी हे सगळं या महिन्यामध्ये आपण करत असतो. या निमित्ताने भगवान परशुराम यांचं दर्शन घेणे हे सुद्धा तितकंच पवित्र आहे. या मंदिराच्या पायऱ्या उतरताना आणि चढताना आपली बऱ्यापैकी दमछाक होऊ शकते. या ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये सुंदर असं तळं आहे. आणि इथे हातपाय धुण्याची व्यवस्था आहे. या मंदिराचा हा मंडप आहे. या मंडपाला दगडाचं फ्लोरिंग आहे. गुरुजी नमस्कार. आता आपलं जे भार्गव परशुरामाचं मंदिर आहे ते अति प्राचीन आहे आणि याबाबत थोडीशी माहिती हवी होती की जेव्हा भार्गव परशुराम आपण म्हणतो त्यावेळेला एक मूर्ती डोळ्यासमोर येते भार्गव परशुरामाची, जे आपण बाहेर जे आपण बघतो याच्यामध्ये फोटोजमध्ये. पण या ठिकाणी जेव्हा परशुराम मंदिरामध्ये आलो त्यावेळेला मला 3 मूर्ती दिसतात. तर या बाबतीत थोडंसं आपण सांगावं. मंदिरामध्ये आतमध्ये 3 मूर्त्या ज्या आहेत त्या काळ, काम आणि परशुराम. परशुरामांना मृत्यू नाही, त्यांनी काळाला जिंकलं आहे. ब्रह्मचारी आहेत, विवाह झालेला नाही, वासनेला जिंकलं आहे, म्हणजे षड्रिपूला जिंकलं आहे. म्हणून त्यांना असंही म्हटलं जातं की उत्पत्ती, स्थिती आणि लय. मधल्या मूर्तीच्या समोर पायाखाली चांदीचं झाकण जे ठेवलेलं आहे ते स्वयंभू स्थान आहे. ते 5000 वर्षापूर्वीचं स्थान असल्यामुळे 750 वर्षापूर्वी एका गुराख्याला हे स्थान सापडलं. आणि हे सापडल्यानंतर त्या गुराख्याची गाय इथे पाना सोडायची, कालांतराने दूध द्यायची, घरी बंद झाली. घरी का दूध देत नाही त्याचा शोध घेण्यासाठी तो जंगलामध्ये आला आणि ती जागा स्वच्छ करून तिथे बघितलं तर ती गाय तिथे पाळणा सोडताना त्याला दिसली. म्हणून त्या गाईला हाकलत खाली घेऊन गेला आणि ह्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन ती गाय गुप्त झाली.
गुप्त झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं वरती देवाचं काहीतरी स्थान आहे. म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाणी घालायला लागला. तेव्हा त्याला दृष्टांत झाला की बाबा मी इथे तपश्चर्यासाठी बसलेलो आहे. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. जे उन्मत्त क्षत्रिय होते त्यांचा नाश करून त्याच्यातनं साधन संपत्ती जी मिळाली ती एका ब्राह्मणाला दान केली. दान दिलेल्या भूमीमध्ये राहायचा अधिकार नाही, त्यामुळे आता स्वतःला राहण्यासाठी जागा नाही. तेव्हा हा महेंद्रगिरी पर्वत निवडला. तर ह्या पर्वतावर येऊन बघितलं तर आजूबाजूला समुद्र होता. समुद्राला विनंती केली की तू बाबा मागे जा, मला इथे वास्तव्य करायचं आहे. समुद्र ऐकला नाही. म्हणून नर्मदा नदीच्या काठून त्यांनी बाण मारून समुद्र इथनं हटवला. आणि ही जी भूमी म्हणजे आज या भूमीला परशुराम भूमी म्हणून ओळखलं जातं. परशुराम हे सकाळी सूर्योदय झाला की ते हिमालयात तपश्चर्याला जातात आणि परत संध्याकाळी सूर्यास्ताला येऊन त्या बेडवर विश्रांती करतात. म्हणून त्यांना साईडला बेड ठेवलेला आहे. वैशाख शुद्ध प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया 3 दिवस, अक्षय तृतीया मोठा उत्सव, महाशिवरात्रीची 1 दिवसाची मोठी यात्रा, वारकरी संप्रदायाचा 7 दिवसाचा डिसेंबरमध्ये सप्ताह, असे 3 मोठे उत्सव. गुढीपाडव्यापासून अगदी दिवाळीपर्यंत जे घरगुती सण आपण साजरे करतो तेही आपण इथे साजरे करतो. म्हणजे अति प्राचीन असं मंदिर जे आपल्या परशुराम घाटामध्ये आहे. आपल्याला अनेकांना या गोष्टी माहिती नसतात की याला महेंद्रगिरी पर्वत असं म्हणतात. आणि या पर्वतामध्ये स्थापन झालेलं भगवान परशुरामाचं मंदिर, हे मंदिर इतकं विलक्षण आहे, विलोभनीय आहे. आणि ज्याच्या वेळेला भगवान परशुरामांच्या मूर्तीकडे बघतो ते तेज आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जी प्रसन्नता आहे, ही प्रसन्नता आमच्या मनाला भावलेली आहे. जी आपण माहिती दिली त्या माहितीसाठी म्हणून मी तुमच्यापुढे नतमस्तक होत आहे. त्याच्यात तुम्हाला आणखीन 2 सांगायचं झालं तर परशुराम हे सप्तचिरंजीवपैकी एक आहेत. अश्वत्थामा, बलीर, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम, त्यापैकी 7व्या परशुराम आजही पृथ्वी तलावर आहेत. नंतर विष्णूंनी जे 10 अवतार घेतले, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम आणि चालू अवतार कली, पुढचे मी घेतलेले नाही आहेत, मध्यम घेतले नाही आहेत. म्हणजे मानवी 6वा अवतार हा परशुराम, ती मधली मूर्त. म्हणजे विष्णूचे टोटल अवतार आहेत 24. त्यातले 24 आपल्याला माहिती नाही आहेत, त्यातले आपल्याला 10 माहिती आहेत. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, चालू अवतार, कली. त्याच्यात बौद्ध पण आहेत. लोक असंही म्हणतात की बुद्ध अवतार आहे का, तो बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतार हा वेगळा आहे आणि बुद्ध हे वेगळे आहेत. गुरुजी, सर्वसाधारणपणे एक अशी आख्यायिका आहे की आमच्यापर्यंत आलेली अशी गोष्ट आहे की व्याडेश्वराचं जे देवस्थान आहे तिथे असं म्हणतात की सकाळी 4 वाजता ते देवस्थान उघडलं जातं आणि त्या ठिकाणी हे जे आपले भगवान परशुराम आहेत त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात. ही आख्यायिका कितपत खरी आहे किंवा याच्यामध्ये काय तथ्य आहे? ही आख्यायिका जी आहे ही अजूनपर्यंत आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे परशुराम हे तिथे जात नसावेत आणि जात नाहीत. कारण आज ही कोकणभूमी त्यांनी वसवली आहे, ही स्वतःला राहण्यासाठी वसवलेली आहे. आणि दुसरं म्हणजे जी भगवान शंकरांची मंदिरं आहेत ज्या ज्या ठिकाणी, ती सीमा टाकून दिलेली आहे समुद्राला, जेणेकरून समुद्राने आतमध्ये यायचं नाही. जर समजा आतमध्ये आला तर प्रलय आहे हा 100%. उद्या ही जी कोकणभूमी सुंदर आहे, दिसते, ते नष्ट होणार आहे. त्यामुळे परशुराम हे फक्त शंकरांचा जर तपश्चर्येला जात असतील हिमालयात, ते कशासाठी, तर लोकांच्या कल्याणाकरता ते तिकडे जातात. कारण ते चिरंजीव आहेत, त्यांना माणसांची वर्दळ नको आहे, कोणाचीही वर्दळ नको आहे. त्यांना सोनं नको आहे, नाणं नको आहे, किंवा तुम्हाला रंगरंगोटी नको आहे, तुम्हाला त्याला काही नको आहे. एक त्याला आंघोळ आणि एक गंधफूल घातलं तरी भरपूर झालं. फक्त त्याच्या हृदयात आपल्या ठेवा देव आहे, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. कारण ही जी माहिती आहे ही माहिती सर्वसाधारणपणे ज्याला आपण म्हणतो ना की गुरु शिष्य या परंपरेच्या माध्यमातून एका गुरुकडून दुसऱ्या व्यक्तीकडे येत असते. आणि आपल्या शास्त्रांमधून जे काही आतापर्यंत चालत आलेलं आहे, आपली जी शिक्षण संस्कृती आहे, जी प्राचीन शिक्षण संस्कृती आहे, ती याच माध्यमातून पुढे चालत आलेली आहे.
या कारणासाठी जी माहिती बाहेर उपलब्ध नाही आहे ती माहिती तुम्ही आज विस्ताराने सांगितली, याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वंदन करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. नमस्कार. हे मंदिर बघताना या मुख्य भगवान परशुरामाचं मंदिर आणि त्याच्यामध्ये असणारं गणपती मंदिर असेल, रेणुका माता मंदिर असेल, ही मंदिरं बघितल्यानंतर हे अग्नी मंदिर श्री क्षेत्र परशुराम इथे आलो आणि ते सगळ्यात पहिलं लिहिलं की हे मंदिर अग्नी मंदिर आहे, कृपया यात शांतता पाळा, एकही शब्द उच्चारू नका. तर हे असं का आहे आणि या मंदिराचं जे महत्त्व आहे हे काय आहे? हे मंदिर इथे रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला अग्निहोत्र केलं जातं आणि तिथे फक्त 2 मंत्रच बोलले जातात, सकाळी 2 संध्याकाळी 2. त्याच्यावर तिथे परिणाम चालू असतो त्या मंत्राचा. इतर म्हणून काही बोलायचं नाही तिथे, म्हणून त्या आतमध्ये काही बोलायचं नाही काही तिथे असं. आणि अग्निहोत्र म्हणजे वातावरण शुद्ध आणि मनशांतीसाठी आपण आपल्या घरात रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करायचं. सकाळी सूर्याला आहुती, संध्याकाळी अग्नीला आहुती. तर सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. हे झालं सकाळचं. असंच परत संध्याकाळी अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. हे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला केलं की सकाळी केलेलं संध्याकाळपर्यंत आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, पवित्र आणि शांत राहतं आणि संध्याकाळी केलेलं सकाळपर्यंत राहतं. असं वलय चालू राहतं ते असं.
त्या वातावरणाचा आपल्यावर म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर सगळ्यांना परिणाम होऊन आपले विचार चांगले येतात, तब्येत चांगली राहते. आणि कसं आहे, एकाने आहुती दिली तरी सगळ्या घरातल्या लोकांना याचा परिणाम होतो. आपण कसं आहे, लाईटचं बटन एक जण ऑन करतो पण प्रकाश सगळेजण घेतो, तसं हे आहे. एकाने आहुती दिली की प्रकाश सगळ्यांना मिळतो. आणि हा मूळ धर्म आहे. वेदांमध्ये, आपल्या भागवतामध्ये, आपल्या गीतेमध्ये यज्ञाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मूळ धर्म असल्यामुळे हा आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. त्याचे सगळ्यांना परिणाम होतात, ते चांगले. आणि हे अक्कलकोट च्या तिथे शिवपुरी म्हणून आहे यज्ञनगर, तिथून हे मुख्य सगळं तिथून चालू आहे. स्वतः सगळे सध्या तिथे पुरुषोत्तम राजमवाले हे सगळं बघतात. आता सध्या 65 देशातून हे अग्निहोत्र चालू आहे. म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा आहे, चालू आहे ज्या आपल्याला माहिती नसतात. आपल्या अवतीभोवती या एवढ्या पवित्र आणि एवढ्या चांगल्या गोष्टी असतात, या ज्या बाहेरच्या देशाने ज्याची दखल घेतली त्या गोष्टी आपल्याला कळू नयेत. हे आपलं थोडंसं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि ज्या वेळेला आपण फक्त मंदिर फिरतो, म्हणजे मंदिरामध्ये फिरतो शब्द चुकीचा आहे, मंदिरामध्ये जातो भाविक म्हणून दर्शन घेतो, तर त्यावेळेला त्याच्या मागची आपली भावना आणि मंदिरामध्ये असणारे जे तुमच्यासारखे सेवक किंवा पुजारी यांना त्या मंदिराबद्दलचं जास्त ज्ञान असतं, माहिती असते, किंवा एखादी गोष्ट तिथली रूढी परंपरा, किंवा जसं आता इथे एकही शब्द उच्चारायचा नाही, दुसऱ्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये गेला तर तिथली काहीतरी वेगळी पद्धत असू शकते, काही प्रथा असू शकते, आणि त्याला आपलं सांस्कृतिक एक महत्त्व असतं. ते महत्त्व तिथल्या व्यक्तींना जास्त माहिती असतं. आता ही जी तुम्ही माहिती दिली ही माहिती अमूल्य होती खरं तर, कारण नुसतं सैराटपणे फिरत राहणे, देवदर्शनाच्या नावाखाली फक्त जाऊन तिथे जायचं, देवापुढे डोकं ठेवायचं, 50-100 रुपये दानपेटीत टाकायचे आणि तिथून निघायचं, आणि दुसऱ्या वेळेला आपण आपल्या मनातून त्या सगळ्या गोष्टी निघून जातात, आपण पूर्वपदावर येतो. आणि शेवटीला मग आपलं आयुष्य ज्या कारणासाठी आपण इथे आलो आहे, समजा मंदिरामध्ये मी माझं आयुष्य उन्नत करायला आलो आहे, ते उन्नत झाल्याचं आपल्याला दिसत नाही. मला वाटतं जे तुम्ही आता सांगितलं मला, त्याचा जर गर्भित अर्थ हाच आहे की तुम्हाला एकाने मंत्र म्हटल्यामुळे अख्ख्या जर का कुटुंबाला त्याचा फायदा होत असेल तर ही किती मोठी आणि चांगली गोष्ट आहे. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्यासारख्या आहेत, लक्षात घेण्यासारख्या आहेत. जे वयाने श्रेष्ठ ज्येष्ठ असतात त्यांच्याकडून आपण दरवेळेला काहीतरी ना काहीतरी शिकत असतो. आज या माध्यमातून म्हणजे आईच्या वयाच्या आहेत पण मी त्यांना ताई म्हणा किंवा आपल्या आई म्हणा, त्यांनी जे शिकवलं ते मी स्मरणात ठेवेन, आपणही ठेवा. हा चॅनल एवढ्यासाठीच केलेला आहे की आपल्याला याच्याबद्दल अधिक माहिती मिळावी, चांगल्या गोष्टी कळाव्या. तर हे सगळं मी तुमच्यापुढे नतमस्तक आहे. मी तुम्हाला वंदन करतो. नमस्कार. हो, हाच तर मोठेपणा आहे ना, हाच तर मोठेपणा आहे की मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असून सुद्धा, ज्ञानी असून सुद्धा जो मी नमस्कार केला तो सुद्धा तुम्ही न स्वीकारता स्वामींना नमस्कार केला, याच्यातच तुमचं श्रेष्ठत्व आहे. तरीसुद्धा माझं वंदन स्वीकारा, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री क्षेत्र भगवान परशुराम या मंदिराचा जो व्हिडिओ होता, हा व्हिडिओ त्यांची पूर्णपणे परमिशन करून केलेला होता. इथे व्हिडिओ करणे, फोटो काढणे हे स्ट्रिक्टली परमिशन नाही आहे त्यांच्या परमिशनशिवाय, आणि त्यांनी सहृदयपणे ही परमिशन दिली. हा व्हिडिओ करण्यामागचा खरा उद्देश काय आहे की कोकणातली जी अतिसुंदर अतिप्राचीन मंदिरं आहेत, ही मंदिरं सगळ्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी हा व्हिडिओ केलेला होता. त्याच्यामध्ये आतमध्ये जी गुरुजींनी माहिती दिली भगवान परशुरामांबद्दल, ती माहितीसुद्धा अत्यंत मोलाची होती. त्याच्यानंतर अग्निमंदिरामध्ये ज्या आईंशी मी बोललो त्यांनीसुद्धा अग्निहोत्राबद्दलची माहिती दिली. यासाठी या सगळ्यांचे अत्यंत आभारी आहोत. हा सगळा व्हिडिओ किंवा हा सगळा भगवान परशुरामांचं मंदिर हे आपल्याला कसं वाटलं, या मंदिराचं पावित्र्य टिकवणं, या मंदिरामध्ये येऊन शांतता अनुभवणं, हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. आपण आपली संस्कृती वाढवली पाहिजे, जोपासली पाहिजे, फुलवली पाहिजे. या सगळ्याबद्दल आपलं मत काय आहे ते कमेंट करून जरूर कळवा. आपण या भागामध्ये येणार असाल, खेड चिपळूण या दरम्यान आपला प्रवास असेल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.